नमस्कार मंडळी, तर चला आज आपण बनवणार आहोत घोळीची भाजी। तर ही भाजी आपल्या आजूबाजूला नेहमीच आपल्याला बघायला मिळते। ही भाजी पेरायची काही गरज नाही पडत, तर ही निघालेली असते, तर दिसायला अशी असते। तर चला भाजी घेऊन आपण आलेलो आहोत घरी आणि ही आपण आता स्वच्छ करून घेणार आहोत। तर एका बाजूला आपण ही देठं काढलेली आहेत आणि एका बाजूला ही पानं काढलेली आहेत। तर चला पानं तर मी धुवून घेतलेली आहेत आणि स्वच्छ कापून सुद्धा घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आपण भिजवून घेतलेली आहे चण्याची डाळ। तर चला गॅसवर मी कुकर ठेवून तेल टाकलेला आहे आणि त्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, कांदा, लसूण, हळद, गरम मसाला, लाल तिखट घालून शेवटी वाटण घातलेलं आहे। तर हे सगळं परतून थोडं पाणी घालून आणि आपली भाजी यामध्ये आपण टाकणार आहोत। तर पहिला टाकलेली आहे चण्याची डाळ आणि त्यानंतर टाकलेली आहे घोलीची भाजी। तर चला मस्त मिक्स करून आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर थोडं अजून पाणी घालून याला आपण 2-3 शिट्ट्या येऊन दिलेल्या आहेत। तर चला भाजी जेवढी छान दिसते तेवढीच टेस्टी सुद्धा लागते बरं का। आणि तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की करून बघा, तुम्हाला ही नक्कीच आवडेल।